श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आज नवीन देवघरामध्ये मी मंगल कलशाची स्थापना करणार आहे। तर मंगल कलशाची स्थापना तुमच्या घरामध्ये तुम्ही कशी करू शकता। आता नवीन देवघर असेल तरच असं नाही, 12ही महिने आपल्या देवघरामध्ये आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो। या मंगल कलशालाच कुलदेवीचा कलश सुद्धा म्हटलं जातं। कुलदेवीचा कलश किंवा मंगल कलश हा आपल्या घरामध्ये असायलाच हवा। मंगल कलशासाठी असा एक आपल्याला तांब्या घ्यायचा आहे। तो तांब्याचा असेल, पितळेचा असेल तर अतिशय उत्तम, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल। मंगल कलशाचा हा जो वरचा भाग आहे तर हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा इथे वास आहे असं म्हटलं जातं। इथे शिवशंकर भोलेनाथांचा वास आहे कंठामध्ये असं म्हटलं जातं। हे मध्यभाग जो आहे तो जलदेवतेचा मानला जातो आणि खालचा जो भाग आहे हा ब्रह्मदेवतेचा मानला जातो आणि सगळ्यात वरती असतं ते म्हणजे श्रीफळ। हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। आता मंगल कलशासाठी श्रीफळ म्हणजे नारळ कसं घ्यावं याबद्दल पण बऱ्याच वेळेला आपण बघतो की शेंडी असणारं पूर्ण नारळ किंवा असं शेंडी काढलेला। आता इथे बघा खाली केस नाहीयेत पण वरती आहे म्हणजे शेंडी आहे। तर तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये कसं नारळ मिळतं त्यानुसार तुम्ही ठेवलं तरीही चालेल। असं केस काढलेलं नारळ ठेवलं किंवा पूर्ण केसांसहित नारळ ठेवलं तरीही चालेल। फक्त एक गोष्ट महत्त्वाची की हे जे नारळ असतं हे तुम्ही समजा कोणाच्या घरी गेला, काही शुक्रवारचं वगैरे उद्यापन असेल किंवा पाहुणे म्हणून कुठे गेला, तुम्ही सोमवारचं वगैरे उद्यापन असेल आणि ओटीमध्ये तुम्हाला जर नारळ मिळालं तर ते नारळ कधीही आपल्या घरात मंगल कलशासाठी वापरू नये। जर तुम्हाला तुमची कुलस्वामिनी, तुमच्या कुळाची कुळदेवी त्यांच्या मूळ पीठावर जर तुम्ही दर्शनाला गेले आणि तिथे जर तुम्हाला श्रीफळ नारळ मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकता। ते तुम्ही मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी वापरू शकता, पण दुसऱ्यांनी वगैरे दिलेलं नारळ वापरायचं नाही। आपण स्वतः नारळ विकत आणायचं। नारळ घेताना काळजी एक घ्यायची की नारळामध्ये पाणी असावं। बघा आता हलवल्यानंतर पूर्ण पाणी वाचतंय। कोरडं नारळ कधीही ओटीत देऊ नये, देवाला अर्पण करू नये किंवा मंगल कलशासाठी वापरू नये, ते अशुभ मानलं जातं। तर आपल्याला असं हे नारळ लागणार आहे। आता मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वात अगोदर हा जो तांब्या तुम्ही घेणार आहात, जो कोणता तांब्या, तर त्याला सुरुवातीला समोर तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि 5 रेषा ओढू शकता। पण मी आता 5 रेषा ओढून घेत आहे, मी स्वस्तिक काढत नाहीये। तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल। महत्त्वाची एक गोष्ट की याच्यावरती रेषा ओढताना असं खालून वरती रेषा ओढायच्या आहेत, वरतून खाली रेष कधीच ओढायची नाहीये। आता मी ह्याला 5 रेषा जे आहेत, 5 कुंकवाची बोटं जी आहेत ती ओढून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर हे जे मुख आहे तर या मुखाला सुद्धा मी 5 कुंकवाची बोटं जी आहेत ती लावणार आहे, ती लावली आहेत। आता हा झाला मंगल कलशासाठी आपला जो तांब्याचा तांब्या असतो किंवा पितळेचा तांब्या म्हणू शकतो तो तयार झाला। मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वात अगोदर अशी एक प्लेट घ्यायची। ही सुद्धा तांब्याची असेल तर अतिशय उत्तम, पण तांब्याची नसेल तर स्टीलची वगैरे तुम्ही कोणतीही घेतली तरीही चालेल। याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ह्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं। मी बघा आता हळद कुंकू अर्पण केलेला आहे आणि याच्यावर हा जो आपला मंगल कलशाचा तांब्या आहे हा आपल्याला ठेवायचा आहे। मी असंच मंगल कलशाचं म्हणजे जे आहे हे तांदूळ आणि हा जो तांब्या आहे माझ्या मंगल कलशासाठी हाच असतो। आता या तांब्यामध्ये सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाणी, याच्यामध्ये हे उष्ट केलेलं पाणी नसावं। देवपूजेसाठी स्नान वगैरे करून आपण जे पाणी भरतो देवपूजेसाठी वापरतो तर ते पाणी जे आहे ते आपल्याला या मंगल कलशासाठी वापरायचं आहे। आणि पाणी जे आहे ना अर्धवट भरायचं ना जास्त भरायचं। हा जो कंठ आहे या कंठापर्यंत आपल्याला पाणी जे आहे या कलशामध्ये ठेवायचं आहे। आता बघा हा इथपर्यंत पाणी आलेलं आहे, एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद कुंकू अर्पण करायचं आहे। हे आहे हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षदा। हे हळद कुंकू आणि त्यानंतर अक्षदा टाकायच्या। त्याचबरोबर ही पूजेची सुपारी जी असते, देवपूजेसाठी आपण अशी सुपारी वापरतो, तर ही एक सुपारी टाकायची आहे आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला याच्यामध्ये
टाकायचं आहे। ही झाली मंगल कलशासाठी जो कलश आपण ज्याला म्हणतो, तर तो आपला कलश तयार झालेला आहे। आता आपल्याला लागणार आहेत नागवेलीची, ज्याला खाऊची पानं म्हटलं जातं किंवा विड्याची पानं सुद्धा म्हटलं जातं, तर ती 5 पानं आपल्याला लागणार आहेत। तुमच्याकडे जर विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालतील, काहीही हरकत नाही। प्रथम ज्या दिवशी तुम्ही स्थापना करताय त्या दिवशी तुम्हाला पानं मिळाली, त्यानंतर तुम्हाला कंटिन्युटीमध्ये पानं मिळाली तर अतिशय उत्तम। पण समजा कधी तुम्हाला पानं मिळाली आणि कधी नाही मिळाली तर मग काय करायचं, काही हरकत नाही। एखाद्या वेळेस जर तुम्हाला पानं नाही मिळाली तर तुम्ही नाही ठेवलं हे पान, डायरेक्ट आपला जो नारळ असतो, श्रीफळ असतो, तो ठेवला तरीही चालतो। पण शक्यतो तुमच्या एरियामध्ये, तुमच्या घराच्या आसपास पानं मिळत असतील तर पानं आवर्जून ठेवावीत। आणि त्यानंतर आता ठेवायचा आहे तो आपला श्रीफळ, जे नारळ तुम्ही आणलेला आहे ते आता याच्यामध्ये ठेवायचं आहे। हळद कुंकू जे आहे हे कुलदेवी स्वरूप मानून ह्या श्रीफळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर जर तुमच्याकडे वेणी असेल, गजरा असेल तर तो अर्पण करायचा आहे। आणि साईडला जी आहे ते आपण फुलं वगैरे ठेवू शकतो। आता मी स्थापना करत आहे म्हणून दररोज आपण एक फूल या मंगल कलशाला अर्पण केलं तरीही चालेल। तर या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करायची आहे। सर्वात महत्त्वाचं, मंगल कलशाची स्थापना करताना सर्वात अगोदर दिवा जो आहे तो प्रज्वलित असावा, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जे कोणतं कार्य आपण करतो तर ते सफल मानलं जातं, ते सिद्धीस जातं असं म्हटलं जातं आणि ते देव स्वीकारतात असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची। बघा तुम्हाला धूर दिसत असेल, मी खाली अगरबत्ती लावलेली आहे। या पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करायची। आता प्रश्न येतो की हे नारळ जे आहे ते कधी बदलायचं, नारळाला तडा गेला तर, किंवा तुमच्या नारळाला कोंब येत नाही त्यासाठी काय करायचं, पाणी कधी बदलायचं, खालचे तांदूळ कधी बदलायचे, त्या तांदळाचं काय करायचं, आणि कलशामध्ये जे सुपारी आणि 1 रुपया आपण टाकलेला आहे तो बदलायचा की तोच वापरायचा, अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मी तुम्हाला देते। हे जे पानं आहेत, जी नागवेलीची पानं आहेत, ही तुम्ही दर 2-3 दिवसांनी बदलू शकता। जसं की आता ही समजा आज लावलेली आहेत आणि मला जर वाटलं की परवा ही खराब झाली आहेत किंवा सुकली आहेत, पिवळी पडत आहेत, तर तुम्ही ते चेंज करू शकता। याच्यासाठी कोणताही वार नाही किंवा कोणताही दिवस नाही। जेव्हा तुम्हाला वाटेल की हे सुकलेले आहेत पानं त्यावेळेला तुम्ही चेंज करू शकता। सुरुवातीला मंगल कलशाची स्थापना करताना नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं ठेवण्याचा प्रयत्न करा। आता समजा मी आज स्थापना केली, आज मला नागवेलीची पानं मिळाली, 2-3 दिवसांनी आता मला ही पानं खराब झालेली आहेत म्हणून बदलायची आहेत, त्यावेळेला जर मला नागवेलीची पानं मिळाली तर ही जी पानं आहेत ही मी निर्माल्यामध्ये टाकेल आणि नवीन पानं याला लावेल। पण मला जर पानं मिळाली नाही तर नाही लावले, डायरेक्ट हे जे श्रीफळ आहे, नारळ जे आहे, कलशावर ठेवला तरीही चालतो, काही हरकत नाही। मग त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या दिवशी मिळाले, एखाद्या मंगळवारी, शुक्रवारी, तर तेव्हा तुम्ही लावले तरीही चालतात। आता याच्यातलं जे पाणी आहे ते कधी बदलायचं, मंगल कलशातील जे पाणी आहे ते तुम्ही मंगळवार, शुक्रवार किंवा तुम्ही जर दररोज बदललं तरीही चालेल। पण मी पर्सनली मंगळवार, शुक्रवार किंवा कधी जर वाटलं 2 दिवसाआड, 1 दिवसाआड अशा पद्धतीने बदलते। आणि कधी कधी वाटलं तर दररोज सुद्धा बदलते। म्हणजे हे काही फिक्स नाहीये की तुम्ही ह्याच दिवशी बदलावं किंवा त्याच दिवशी बदलावं, तर तुम्ही कधीही। आणि ह्याच्यातलं जे पाणी आहे ते बदलताना हे जे पाणी आहे ते तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता आणि परत याच्यामध्ये नवीन स्वच्छ पाणी भरू शकता। आता याच्यामध्ये जो 1 रुपया आहे आणि जी सुपारी आहे ती आपण कायम तीच वापरायची आहे। तुम्हाला जर वाटलं बदलायची तर मग येणाऱ्या एखाद्या पौर्णिमेला वगैरे तुम्ही बदलू शकता, पण प्रत्येक वेळेस तोच 1 रुपया आणि तीच सुपारी आपण मंगल कलशामध्ये टाकली तरीही चालते। त्याच्यानंतर येतं खालच्या तांदूळाचं। खालचे तांदूळ कधी बदलायचे, तुम्हाला जर वाटलं तर मंगळवार, शुक्रवारी तुम्ही बदलू शकता। तुम्ही प्रत्येक समजा या मंगळवारी तांदूळ बदलले तर तुम्ही पुढच्या मंगळवारी बदलू शकता, किंवा तुम्ही मंगळवारी चेंज केले परत शुक्रवारी चेंज करू शकता, परत मंगळवार परत शुक्रवार, किंवा तुम्ही पौर्णिमा तांदूळ बदलले तरीही चालतं। त्या तांदूळाचं बदलल्यानंतर काय करायचं, थोडेसे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना टाकायचे आणि थोडेसे जे आहेत, जे आपले साठवणीतले तांदूळ आहेत, जी आपली कोठी असेल किंवा मोठा डब्बा असेल तांदूळ साठवण्याचा, त्याच्यामध्ये थोडेसे टाकायचे आहेत आणि नवीन तांदूळ याच्यामध्ये ठेवायचे आहेत। त्यानंतर हे जे नारळ आहे याला जर तडा गेला तर काय करायचं, नारळाला तडा गेला तर काहीतरी वाईट झालं, आता माझ्यासोबत वाईट होणार
असं अजिबात नाहीये. नारळाला तडा जाणं म्हणजे तुमच्यावर एखादं संकट येणार होतं आणि ते या मंगल कलशाने, म्हणजे हा कुलदेवी स्वरूप मंगल कलश आहे, या मंगल कलशाने या श्रीफळाने स्वतःवर घेतलं, त्याला तडा गेला. आपण म्हणजे सुरक्षितपणे त्याच्यातून बाहेर निघालो. आई आंबेने, जगदंबेने आपल्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. आई तुळजाभवानीची कृपा झाली. आता आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे म्हणून मी तुळजाभवानी कुलदेवीच्या नावाने हा जो कलश आहे तो आहे. तुमची जी कुलदेवी असेल तिने तुम्हाला सुखरूप बाहेर काढलं असं समजायचं. आणि मग येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही कुलदेवी स्वरूप म्हणून आपल्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरू शकता. कुलदेवीची घरच्या घरी ओटी कशी भरावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने ओटी भरू शकता. आता मग याला तडा गेलाच तर काय करायचं, दिवस बघायचं नाही, वार बघायचं नाही. त्याच दिवशी हा जो नारळ आहे तो तुम्ही विसर्जित करायचा, प्रवाहित करायचा. आणि मग तुम्हाला जर वाटलं त्याच दिवशी मंगल कलशाची स्थापना करायची नवीन, तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण येणारा मंगळवार असेल, शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल 2-4 दिवसावरच, तर त्या दिवशी तुम्ही केली, किंवा त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग वगैरे असेल 1-2 दिवसात, तर त्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली तरीही चालते. तर मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आणि हो, सर्वात महत्त्वाचं की ताई आमच्या नारळाला कोंब येत नाही, हा खूप जणांचा प्रश्न असतो. तर हे जे नारळ असतं हे दररोज भिजवायचं असतं, पाण्याखाली भिजवायचं असतं. बरेच जण काय करतात की हे कोरडं, आणि खाली जे कलशामध्ये पाणी आहे ते एवढं पाहिजे की ह्या नारळाचा जो खालचा भाग आहे तो भिजावा. बघा हे भिजलेला आहे, तर तो भिजावा एवढं पाणी खाली कलशामध्ये आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे खूप खाली पण नाही आणि कलशातून बाहेर येईल असं सुद्धा नाही, खालचा भाग ओलसर राहील या पद्धतीने पाणी टाकायचं आहे. आजपर्यंत माझ्या सगळ्याच नारळाला कोंब फुटलेले आहेत. फक्त एक वेळा एका नारळाला माझ्या तडा गेलेला आहे. बरेच म्हणजे 1-2, आता समजा बघा माझं 1-2 महिने घरात काम चालू होतं, तर ते नारळ असंच ते मी विसर्जित केलं. हे म्हणजे बऱ्याच वेळेला असं गावाला वगैरे कुठे गेलो, मग पाणी वगैरे याच्यात चेंज करणं वगैरे झालं नाही, मग ते नारळ विसर्जित, परत दुसरा, या पद्धतीने काही नारळ आले पण नाही. पण बऱ्यापैकी जे मंगल कलशाचं मी नारळ म्हणजे मंगल कलशा स्थापना करते त्या प्रत्येक नारळाला माझ्या कोंब येतं. कोंब आल्यानंतर ह्या नारळाचं काय करायचं, तर मी पर्सनली काय करते, मी बरेचसे नारळ जे आहेत ते आमचे दूधवाले मामा जे आहेत दूध घेऊन येतात, तर त्यांना दिलेले आहेत. अगदी म्हणजे आता खूप मोठं म्हणजे कुंडीमध्ये जेवढं किंवा एखाद्या बकेटामध्ये आपल्या घरामध्ये जेवढी वाढ होऊ शकते तोपर्यंत ते मी घरामध्ये ठेवलं. आता वाटलं की नाही पानं पिवळी पडायला लागलेली आहेत, हे आता मातीतच रोवायला पाहिजे, मग त्या दूधवाल्या मामांना दिलं बरीचशी आणि ती त्यांनी लावली. 1-2 मी माझ्या मैत्रिणीला दिली, तिने तिच्या घरासमोर लावली. 1-2 आमच्या गावाकडे मी घरासमोर दिली, आमच्या घरासमोर लावली. आणि बरीच म्हणजे तरी 1-2-3 आमच्या इथे एक आश्रम आहे जवळपास, तर त्या आश्रमामधील जे गार्डनिंग करणारे मामा असतात तर त्यांना लावण्यासाठी दिली आहेत. माझा पर्सनली स्वतःचा असा भाव आहे की जी लोक काळजी घेतात त्यांना ते नारळाचं झाड जे आहे ते लावायसाठी द्यायचं. जसं जसं ते नारळाचं झाड वाढतं, त्याची ग्रोथ होते, तशी तशी आपली सुद्धा ग्रोथ होत जाते. हा पर्सनली माझा भाव आहे. आणि खरोखर जसं जसं मी जेव्हापासून मंगल कलशाची स्थापना करते, जसं जसं माझ्या नारळाला कोंब येतात तशी तशी आजपर्यंत माझी प्रगती होतच गेलेली आहे आणि होत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुमच्या देवघरामध्ये आवर्जून मंगल कलशाची स्थापना करा. तुम्ही बघितलं असेल की किती साध्या सोप्या पद्धतीने हेच हेच असं अजिबात नाहीये. आता मंगल कलशाची स्थापना करताना मला तुम्हाला माहिती सांगायची होती म्हणून मी बोलले, नाही तर मंगल कलशाची स्थापना करताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपण चॅन्ट करायचा आहे, तो म्हणत राहायचा आहे आणि मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर 9 मंत्र म्हणत म्हणत आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. 9 मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा मंत्र म्हणत म्हणत मंगल कलशाची स्थापना करायची. आय होप मी तुम्हाला सगळी मंगल कलशाची माहिती दिलेली आहे. तर आजपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केली नसेल देवघरात तर नक्कीच करा. मंगळवार, शुक्रवार किंवा कोणत्याही दिवशी केली तरी चालेल, कारण साक्षात कुलदेवीला आपण आपल्या देवघरामध्ये स्थान देत आहोत. आणि मग त्याच्यासाठी वार वेळ हे बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जर वाटलं की मला आज करायचं आहे तर तुम्ही करू शकता, किंवा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा जवळपास असेल तर त्या दिवशी त्यावारी केलं तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ.